मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट। पुढील 3 तास धोक्याचे काम असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन। 196 आपत्कालीन नंबर जारी। पालघरला मुसळधार पावसानं झोडपला। आज आणि उद्या रेड अलर्ट। जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना। मुसळधार पावसाचा मुंबईच्या वेगावर ब्रेक। मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाचा वाहतूक व्यवस्थेला फटका। कमी दृश्यमानतेमुळे वाहतूक मंदावली। नेरूळमध्ये एलपी बिकानेर समोर शॉर्ट सर्किट, तर 2 कॉलेजच्या विद्यार्थिनी विद्युत प्रवाहाच्या संपर्कात। दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू। कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरलं। नागरिकांचा संताप। महापेश, शिळफाटा मुख्य रस्ता जलमय। वाहन चालकांचे हाल। डोंबिवली एमआयडीसी परिसरात मोठं झाड कोसळलं। चेंबूरमधल्या स्कूल बसवर झाड पडून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती गठीत। 8 दिवसांमध्ये अहवाल देण्याचे आयुक्तांचे निर्देश। महापालिकेतील जबाबदार अधिकाऱ्यांचं निलंबन। दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला। सचिन अहिर हे विधान परिषदेचे नवे उपसभापती। अहिर यांची एकमतानं निवड। ठाकरेंच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतला, त्यामुळे निवडणूक बिनविरोध। सचिन अहिर चळवळीतून आलेलं नेतृत्व। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अहिरांच्या राजकीय प्रवासाचा गौरव। अहिर यांनी यशाची हंडी फोडली। शिवसैनिक पदावर बसला याचा आनंद। शिंदेंचं हे वक्तव्य। मातोश्रीचं समाधान करणं सोपं नसतं, पण परबांचे प्रयत्न। नीलम गोऱ्हेंचा अनिल परबांना टोला। अहिरांच्या बुलडोझरमुळे अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर। परबांचा गोऱ्हेंना प्रतिटोला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। येत्या 2 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार। श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता, अशी सूत्रांची माहिती।